मित्रांनो, महाराष्ट्रातील मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ही लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्या संदर्भात सीईटी सेलवर एक महत्त्वपूर्ण नोटीस आलेली आहे. आज ती आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, या नोटीसमध्ये तुम्ही बघू शकता सीईटी सेलनं इथं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस, अनुदानित, विनाअनुदानित, अल्पसंख्याक सर्व मेडिकल कॉलेजचे प्रवेश हे लवकरात लवकर होतील. त्यासाठीचे वेळापत्रक आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर लवकरात लवकर येणार आहे. महाराष्ट्रात जे काही MBBS, BMS, BDS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंगचे जेवढे काही कॉलेजेस आहेत त्यांचे ऍडमिशन्स हे लवकरात लवकर सुरू होणार आहे. तर आपण ह्या वेबसाईटवर बघू शकता की ही नोटीस आलेली आपल्याला दिसते सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर. तर त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की राज्यातील सर्व शासकीय, शासन अनुदानित, विनाअनुदानित, अल्पसंख्याक महाविद्यालयातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या नीट UG म्हणजे नीट UG 2026 नीटच्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मंडळ म्हणजेच आपली सीईटी सेल ही ऍडमिशन प्रोसेस दरवर्षी कंडक्ट करत असते. तर त्याचे जे वेळापत्रक आहे हे लवकरात लवकर आपल्याला वेबसाईटवर बघायला भेटू शकतं. त्यासोबतच ह्या नोटीसमध्ये अजून एक आपल्याला मेन्शन असं केलेलं आहे की आपल्याला जे आवश्यक कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, तर त्याची यादी देखील आपल्याला देण्यात आलेली आहे. तर ते डॉक्युमेंट आपण लवकरात लवकर ज्या ज्या विभागाकडे आहे तिथून आपल्याला घेणं आवश्यक आहे. आपलं एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, 10वी 12वीचे मार्कशीट, हे जे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत हे आपल्याला ऍडमिशनच्या वेळेस लागणार आहेत. तर ते सुद्धा आपण लवकरात लवकर आपल्याकडे घ्यायचे आहेत. हे विद्यार्थ्यांना ती एक त्यांनी सूचना इथे दिलेली आहे. आणि हे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करणं किंवा कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस सादर करणं हे बंधनकारक आहे. जर तुम्ही ते डॉक्युमेंट सादर करण्यात असमर्थ राहिले आहेत तर तुमचा प्रवेश देखील रद्द केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्याला मेडिकलच्या ऍडमिशनसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे याची इथं चेकलिस्ट त्यांनी दिलेली आहे. तर सर्वप्रथम नीट UGचं ऍडमिट कार्ड आपल्याला आवश्यक आहे. तुम्ही एक्झामला जे ऍडमिट कार्ड घेऊन गेलेलं आहे ते आपल्याला कॉलेजला प्रवेशाच्या वेळेस आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर नीट UGचं स्कोर कार्ड. आता भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलेले, स्कोर कार्डची PDF वगैरे डाउनलोड केलेली नसणार आहे. त्यांनी ते कुठेतरी मोबाईलवर बघितलेलं आणि स्क्रीनशॉट काढलेला असणार आहे. तर काळजीपूर्वक जाऊन आपलं नीट UG 2026चं स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्या, त्याची व्यवस्थित प्रिंट करा आणि एक PDF स्वरूपात पण आपल्याकडे राहू द्या. त्यानंतर दहावीचं आपलं SSCचं पासिंग सर्टिफिकेट. ओके, आता SSCचं पासिंग सर्टिफिकेट जिथं आहे ना तर तिथं तुमचा डेट ऑफ बर्थचा उल्लेख असेल. ठीक आहे, तर तेच आपल्याला आवश्यक आहे. मार्कशीट वगैरे 10वीची चालणार नाही, पासिंग सर्टिफिकेट लागेल. ओके, त्यानंतर 12वीचं एक्झामिनेशन मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट. त्यानंतर आहे आपलं सर्वांचं म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यानंतर आपलं डोमेसाईल सर्टिफिकेट आणि पुढचं आहे ते आपलं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे ते अनेक्झर आपल्याला लवकरच येईल. त्याचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी शेअर करेल. त्यावर तुम्ही काय करायचं, MBBS MD डॉक्टरचा साईन आणि स्टॅम्प घ्यायचा आहे त्यांच्याकडून आणि शक्यतो डॉक्टरांच्या लेटर हेडवर हे सर्टिफिकेट आपल्याला प्रिंट करून घ्यायचंय. त्यानंतर पुढचं सर्टिफिकेट आहे ते लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. बरोबर. आता भरपूर विद्यार्थ्यांनी 12वी देऊन एक 2 वर्ष झाले असणारे काही जे रिपीटर स्टुडंट असतात त्यांच्याकडे तर हे लिव्हिंग सर्टिफिकेट असतं. परंतु ज्यांनी आता जस्ट 12वी दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांकडे जर हे लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी लवकरात लवकर कॉलेजमध्ये जाऊन हे लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कुठल्या कॅन्डिडेटसाठी आहे, जे कॅन्डिडेट SC ST VJ DT किंवा NTA VJ, त्यानंतर NTB NTC NTD SCBC OBC SBC या कॅटेगरीतून बिलॉंग करतात अशांसाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे कुणासाठी, सेम जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आवश्यक आहे. समोरचं आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ओके, आता हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कुणासाठी आवश्यक आहे, SC आणि ST कॅटेगरी सोडता बाकी सगळ्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे.
त्यानंतर EWS सेक्शन. आता ऍज पर महाराष्ट्र स्टेट जे कॅन्डिडेट EWS कॅटेगरीत येतात त्यांच्यासाठी EWS सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं आहे ते ऑर्फन सर्टिफिकेट. जे कॅन्डिडेट ऑर्फन आहेत त्यांच्यासाठी ऑर्फन सर्टिफिकेट. त्यानंतर पुढचं आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, PWD सर्टिफिकेट जे आहे ते. जे कॅन्डिडेट PWD कॅटेगरीत येतात त्यांच्यासाठी देखील PWDचं सर्टिफिकेट हे आवश्यक असणार आहे. त्यानंतर डिफेन्सचं, ज्या पालकांचे ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे डिफेन्स मध्ये सर्व्हिस करतात अशांसाठी एक वेगळा कोटा आहे D1, D2, DTचा, D3चा डिफेन्सचा कोटा. तर त्यासाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर हे डिफेन्सचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं सर्टिफिकेट आहे मित्रांनो हिली एरिया. बरोबर, जे विद्यार्थी हिली एरिया रिजन मध्ये येतात त्यांना हिली एरियाच्या ज्या स्पेसिफिक कोट्यामधून अप्लाय करायचं असेल तर हिली एरियाचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. तर समोरचं आहे जे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, जे MKB कोटामधून अप्लाय करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट देखील आवश्यक आहे. त्यानंतर आहे पुढचं मायनॉरिटी स्टेटस. जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात अशांसाठी देखील मायनॉरिटीचं सर्टिफिकेट हे आवश्यक आहे. त्यानंतर समोर आहे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट. ओके, आता हे जे सर्टिफिकेट आहेत हे आपल्याला आत्ताच्या आत्ता रेडी करून ठेवणं आवश्यक आहे. याची काय करायचंय, प्रत्येकानं एक प्रॉपर PDF बनवून ठेवायची आहे. PDF एक आपल्या ईमेलवर अपलोड करून द्यायची आहे, जेणेकरून तुमचं जर डॉक्युमेंट PDF स्कॅन केलेले कुठे हरवले तर तुम्हाला ईमेलवरती बघायला भेटणार. ठीक आहे, तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉल केला तरी चालेल. थँक्यू.